ठरलं तर मग या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या भागामध्ये मानसीची ही अवस्था बघून भूमीला आता खूपच वाईट वाटतंय आणि ती उदासपणे आपल्या रूममध्ये आलेली आहे. ज्या वेळेला ती रूममध्ये येते तिच्या पाठोपाठ आकाश येतो. काय झालं भूमी असं तिला म्हणायला लागतोय आणि तो सांगतोय, ती सांगायला लागते की मनू अशा अवस्थेमध्ये जी घाबरलेली आहे ना ते तिच्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे. असं घाबरल्यामुळे किंवा असा निगेटिव्ह विचार तिच्या मनात आल्यामुळे कदाचित तिला आता हा सगळा त्रास होऊ शकतो. कळतंय का तुला? म्हणजे असा निगेटिव्ह विचार तिने करणं तिच्यासाठी खूपच धोक्याचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आकाश म्हणतो, काय करणार आपण? मुळातच आता इकडे बघितलंस ना काय सगळा प्रकार चाललाय ते. ती रागिणी आणि आता इकडे पौर्णिमा ह्या दोघी जणी आपल्याला तिच्या जवळपास सुद्धा फिरकू देत नाहीत. डॉक्टरांच्या समोर काय तमाशा झाला बघितलंस ना. म्हणजे डॉक्टरांना या सगळ्यामध्ये मध्यस्थी करायला लागली आणि हा सगळा प्रकार आता सोडवायला लागला. म्हणजे सुशिक्षित घरामध्ये हे असं काही घडतंय याबद्दल आता डॉक्टरांना सुद्धा किती विचित्र वाटलं असेल की हे सगळं चाललंय तरी काय. म्हणजे आता डॉक्टर आपल्यावरती हसले असतील. कुठे ह्या लोकांच्या नादी लागायचंय बरं. हे सगळं चालू असताना इकडे क्षितिजा छानपैकी चित्र काढते आणि आता ती इकडे चित्र काढत असताना म्हणजे भूमी आणि आकाश तिला म्हणतात, काय ग कसलं चित्र काढतेस? यावरती ती सांगते, मनू मावशीसाठी चित्र काढते आहे. मनू मावशीला असे काही हे पाहिलं की छान वाटेल असं म्हटल्यावरती दोघांचं टेन्शनच निघून गेलेलं आहे. भूमी आकाशला सांगते, आकाश जर का आपल्याला मानसीला या सगळ्यामधून बाहेर काढायचं असेल ना तर आपल्याला हीच पिल्लूच आपली मदत करू शकते आणि पिल्लू आता आपल्याला नक्कीच या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी मदत करेल 100%. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो, ठीक आहे काही झालं तरी सुद्धा आता आपण पिल्लूचीच मदत घ्यायची आणि आता इकडे मानसीला या सगळ्या भ्रमामधून बाहेर काढायचं आहे. असं म्हणत इकडे आता सगळेच जण म्हणजे दोघ जण खुश झालेले आहेत. तोपर्यंत इकडे पौर्णिमा फोन करून रागिणीला विचारते, काय झालंय तरी काय? तुम्ही आता इकडे मला का ठेवलेत? म्हणजे काय कारण तरी काय? ती रागिणी म्हणते, तुला कळतंय का? अगं खरं सांगायचं तर आता तू या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती लक्ष ठेव. ते जरा मनूच्या जरा जास्तच पुढे मागे करायला लागलेले आहेत आणि त्यामुळे आता इकडे मला मात्र मनूच्या पुढे मागे यांना करू द्यायचं नाहीये. त्यामुळे एक काम कर, तू तिथे लक्ष ठेव, यांच्याकडे लक्ष ठेव नक्की ते काय करतायत किंवा आता अजून त्यांचं काय चाललंय ते. असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते, हो ठीक आहे. त्यावरती रागिणी म्हणते, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की काल रात्री माणूस तो कोण होता आणि तो माणूस आता या सगळ्यामध्ये माझ्या विरोधात का चालला होता. यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते, आई कोण असणार आहे? मला नाही वाटत की कोणी तुमच्या विरोधात असेल. खरं तर हे आकाशभूमीचं कारस्थान असू शकतं. इकडे आता मानसी खूपच पॅनिक झालेली आहे आणि ती आता सांगत आहे ते म्हणजे अथर्वला ती बोलायला लागती आहे की खरं सांगायचं तर आता मला खूप भीती वाटते. काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता म्हणजे आपलं बाळ सेफ राहील ना. मला खूप चिंता वाटते. खरंच आपल्या बाळाला काही होणार तर नाहीये ना. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, हे बघ तू आता अजिबात असा विचार करू नको. एकदम पॉझिटिव्ह विचार कर बरं. उगाचच तू आता स्वतःला त्रास करून का घेतेयस? तू पॉझिटिव्ह विचार कर. यावरती आता लगेचच इकडे भूमी आलेली आहे आणि हो खरं तर तू आता व्यवस्थित विचार कर, पॉझिटिव्ह विचार कर आणि आता स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको. आणि हे बघ छान छान लहान बाळांचे फोटो आहेत. हा देवी आईचा फोटो आहे. हा तुझ्याकडे ठेव. बाळकृष्णाचा फोटो हा जर का तू आता बघितलास तर मात्र तुला सुद्धा खूप छान वाटेल. असं म्हटल्यावरती मग आता ती तो फोटो हातात घेते आणि मनू आणि अथर्व यांचं एक गोष्ट आपण बघितले की आता खरं सांगायचं तर आता इकडे रागिणी असताना हे दोघं जण विचित्र वागतायत. पण ज्या वेळेला आता भूमी आकाश यांच्यासोबत ते एकांतात आहेत त्यावेळेला मात्र त्यांचं वागणं एकदम नॉर्मल आहे. बरं हे सगळं चालू असताना मानसी सांगायला लागते, खरंच असाच बाळकृष्ण यायला पाहिजे पोटी. मला आता हे बाळ गमवायचं नाहीये. अथर्व मला खूप भीती वाटते. असं म्हटल्यावरती भूमी सांगते, बिलकुल चिंता करू नको. असंच गोड बाळ तुझ्या पदरात येणार आहे. बरं पण तरी पण तिला काही असं फ्रेश वाटत नाहीये किंवा तिला या सगळ्यामध्ये उत्साह वाटत नाहीये. तितक्यात तिथे आलेली आहे ती म्हणजे आपली छोटी क्षितिजा छानपैकी देवीचं रूप करून तिकडे आलेली आहे आणि देवीचं रूप करून ज्या वेळेला ती तिकडे येते त्यावेळेला मानसी उठून बसते. उठून बसल्यावरती आता क्षितिजा देवीच्या रूपामध्ये तिच्या बाजूला बसते आणि तिच्या डोक्यावरून छानपैकी हात फिरवते आणि देवी आईवरती विश्वास आहे ना. देवी आई सगळं काही ठीक करणार आहे.
तू काळजी करू नकोस, मनू मावशी, देवी आई तुझ्या पाठीशी कायम आहे असं म्हटल्यावर ती मानसीला आता खूपच छान वाटतं आणि लगेचच मानसी उशीवरती डोकं ठेवून झोपते. त्यानंतर क्षितिजा तिच्या डोक्यावरून छानपैकी आत फिरवती आहे आणि आकाशभूमीचं टेन्शनच जणून निघून गेल्यासारखं झालंय. क्षितिजाची छोटीशी गोष्ट, पण आता हे म्हणजे मानसी आता खूपच खुश झालेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना आकाशभूमी यांना आता खूपच छान वाटते आणि इकडे क्षितिजा डोक्यावरून हात फिरवते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आहे. मानसी तिचा हात हातात घेते आणि खूपच पॉझिटिव्ह तिला फिलिंग येतं. बरं, तोपर्यंत पौर्णिमाला कामं दिलेली आहेत आणि त्यामुळे पौर्णिमा मात्र आता इकडे यांच्या मागावरती आहे. पौर्णिमा पाहते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आता हे आकाश आणि भूमी मानसीला पुन्हा एकदा मॅन्युपुलेट करतील आणि आपल्या बाजूने वळवून घेतील आणि मग ती लगेचच हे सगळं रागिणीला फोनवरती सांगते की या दोघांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. हे दोघं जण पौर्णिमाला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतायत. इकडे चिडलेली रागिणी आता मात्र आकाश आणि भूमी यांना लॉनमध्ये बोलवते. लॉनमध्ये बोलवल्यावरती तुमचं चाललंय तरी काय, का तुम्ही माझ्या आता मागे लागलेला, तुम्हाला सांगितलंय ना उगाच मला त्रास देण्याचा प्रयत्न काही करायची गरज नाहीये. यावरती भूमी म्हणते पण आम्ही काय केलंय. यावरती रागिणी सांगायला लागते काय केलंय आतापर्यंत, काय काय नाही केलंय ते आता मला सांगा. प्रत्येक वेळेला मला त्रास देण्याची एकही संधी तुम्ही आता सोडलेली नाहीयेत. काही झालं तरी सुद्धा या वेळेला मी तुम्हाला सोडणारच नाहीये. आणि ती आता तिथला पाईप घेते. पाईप घेऊन या दोघांना पूर्णपणे पाईपने भिजवून टाकते आणि आता तुम्हाला दोघांना ओले त्यांनीच राहायला लागणार आहे. रात्रभर दोघांनी बाहेर राहायचं आणि ते पण ओले त्यांनी, कळतंय का. यावरती पण भूमी सांगायला लागते हो, पण आम्ही काहीही केलेलं नसताना कुठच्या चुकीची शिक्षा आता तुम्ही आम्हाला देतात. यावरती ती सांगायला लागते काही नाही केलं, आतापर्यंत प्रत्येक वेळेला त्रासच देत आलात आणि माझ्या मागे आता चांगलंच लागलंय. त्या बोर्डवरती सुद्धा आता तुम्हीच लिहिलं होतं ना मला त्रास देण्यासाठी. यावरती आकाश म्हणतो कसला बोर्ड, काय बोलतेस तू आत्या. यावरती आता ती सांगायला लागते खरं सांगायचं तर आता तुम्हाला त्या शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आणि ती खूपच चिडलेली आहे. दोघांना छानपैकी भिजवून टाकलंय आणि भूमी सांगण्याचा प्रयत्न करताय असं काय करताय, आम्ही खरंच काही केलेलं नाहीये, उगाच तुम्ही आम्हाला राग करू नका. यावरती ती सांगते तुम्ही आणि काही केलेलं नाहीये, मला माहितीये ना तुम्ही काय करणारी माणसं आहात ते. आणि त्याचवरती इकडे आता पाईप तो उलटा फिरतो, रागिणीचा पाय पडतो, त्या पाईपचं तोंड तिच्याकडे जातं आणि ताबडतोब तिच्या आता थोबाड भिजतं, ती पूर्ण भिजते. आणि त्यानंतर आकाशभूमीला त्रास देणारी रागिणी स्वतःच तोंडावरती आपटलेली आहे आणि पूर्ण भिजलेली रागिणी आता चिडचिड करत तिकडून निघालेली आहे. ज्या वेळेला ती आता उलटी फिरते त्यावेळेला भूमी सांगते आकाश कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा कर्म हे आपल्याकडे फिरून नेहमीच येतं. कर्माचं फळ हे आपल्याला मिळतं. चांगलं कर्म केलं तर चांगलं आणि वाईट कर्म केलं तर 100% वाईट फळ आपल्याला मिळतच असतं. काहीही झालं ना तरी सुद्धा वाईट फळाची आता मात्र चांगलीच हे मिळते असं म्हणत आता इकडे भूमीने चांगला टोमणा मारलाय आणि खरं तर बलदेवने पाईपचं बटन बंद करून चालू केल्यामुळे तो पाईप उलटा फिरलाय आणि रागिणी पूर्णपणे आता भिजलेली आहे. भिजलेली रागिणी चिडचिड करून आता आतमध्ये आलेली आहे. ज्या वेळेला रागिणी आत येते त्यावेळेला मानसी तिला आता म्हणायला लागते आई तुम्ही भिजलात. यावरती ती म्हणते पौर्णिमा कुठे आहे, एक काम कर, हे दोघं जण घराच्या बाहेर आहेत आणि या दोघांवरती लक्ष ठेवायला पौर्णिमाला सांग बरं. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते पौर्णिमा तर आज खूपच लवकर झोपलेली आहे. यावरती ती म्हणते ठीक आहे, मग पौर्णिमा झोपले ना तू एक काम कर, तू ह्या दोघांवरती लक्ष ठेव, अजिबात हे दोघं जण घरामध्ये आले नाही पाहिजेत, या गोष्टीची खबरदारी मात्र आता तू घेशील. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे. मानसी बाहेर येऊन पाहते आणि बाहेर आता ती दार बंद करून मानसी निघून जाते. मानसीला वाईट वाटत असलं तरी काहीतरी तिच्या डोक्यात आहे 100% आणि आता ती या सगळ्यांची मदत करू शकत नाहीये म्हणा किंवा ती करत नाहीये, काही तिचं प्लॅनिंग आहे नक्कीच. तोपर्यंत इकडे बलदेव आलाय आणि त्याने लगेच शेकोटी केलेली आहे. हातामध्ये ती शेकोटी घेऊन तो तिकडे आला आणि काम करा, हे टॉवेल घ्या, टॉवेलने सगळं अंग वगैरे पुसून घ्या आणि अंग वगैरे पुसून आता ताबडतोब शेकायला घ्या. भूमी तुझी तब्येत तर खराब होईल, लवकरात लवकर घे बरं. असं म्हणत त्याने आता शेकोटी पेटवलेली आहे आणि शेकोटी पेटवून टॉवेल देऊन त्या दोघांना अंग पुसून शेकायला सांगितले, जेणेकरून अंगामध्ये सर्दी आता शिरणार नाहीये आणि सर्दी न शिरता आता दोघं जण बरे होतील. बरं, हे सगळं चालू असताना मग आता आकाश आणि भूमी शेकोटीच्या इथे बसतात आणि त्यानंतर
अभिजित सांगायला लागतो, काय झालंय तरी काय, या बाईचं काही डोकं फिरलंय का? यावरती भूमी आकाश त्याला सांगायला लागतात, काय माहिती हिच्या विरुद्ध कसला आणि कुठे कुणी काय पुरावा दिला होता ते, हिचं काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाहीये. त्यावरती तो म्हणतो, मला याच्यापैकी बऱ्यापैकी अंदाज आहे. यावरती मग आता ती सांगायला लागते, भूमी काय काय कसला अंदाज, कशाबद्दल बोलताय तुम्ही? असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, काल रागिणी पटवर्धनला मी स्वतः पाहिलेला आहे. ती आता गेली होती ऑफिस, म्हणजे त्या इकडे येत होती त्यावेळेला कुणीतरी काहीतरी यांच्यावरती लिहून ठेवलेलं होतं, म्हणजे आता बोर्डवरती काहीतरी लिहिलं होतं. मी पाहिलं, ती खूपच चिडलेली होती. मग सगळेच जण आता इकडे त्या बोर्डच्या इथे आलेले आहेत, पाहतात तर काय, आणि आता तिकडे सगळं जे लिहिलेलं असतं ते पूर्णपणे आता टोटली मिटवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यानंतर बलदेव म्हणतो, नाही इथेच ते होतं, मी पाहिलंय ना, इथे आता लिहिलेलं होतं आणि मी ज्या वेळेला गेलो तेव्हा खालचा शब्द खोडला होता पण वरचा शब्द तसाच होता. मी म्हणते, काय लिहिलेलं होतं? यावरती तो सांगतो की ज्या वेळेला इथे एक हुडीवाला माणूस आला होता आणि तो लिहित होता, रागिणी कारमधून उतरली आणि कारमधून उतरून आता ती इकडे आली. ज्या वेळेला ती कारमधून इकडे आली त्या माणसाने बरंचसं काहीतरी लिहिलं होतं. मग तिने तो पडलेला तिथला स्प्रे घेतला आणि ते मिटवण्याचा प्रयत्न केला. खालचं वाक्य तिने मिटवून टाकलं पण वरचं वाक्य आहे ना ते तसंच, म्हणजे तिचा बहुतेक स्प्रे संपलेला होता आणि हा स्प्रे संपल्या कारणाने मग आता तिला ते स्प्रे आणण्यासाठी गेली. म्हणून मी तिकडे गेलो, पाहिलं तर काय, तिथे असं लिहिलेलं होतं की रागिणी पटवर्धन नाही, तुझी सगळी गुपितं माझ्याकडे आहेत असं लिहिलेलं होतं. आणि खालचं वाक्य काय लिहिलेलं होतं, खालचा शब्द ते माहीत नाहीये. ॲक्च्युली तिथे लिहिलेलं असतं की तुझी सगळी गुपितं मला माहिती आहेत रागिणी, आणि रागिणीने खोडत असताना खालचं रागिणी हे पहिलं खोडलं आणि तिचा आता तो स्प्रे संपल्यामुळे ती स्प्रे आणायला गेली आणि बलदेवने तुझी सगळी गुपितं मला माहिती आहेत हे पहिलं फक्त वाचलेलं आहे. त्यानंतर मग आता इकडे भूमी सांगायला लागते, हे कुणासाठी असेल? आकाश म्हणतो, रागिणी आत्याने कुणासाठी लिहिलं असेल की आत्यासाठी कोणी लिहिलं असेल? भूमी सांगायला लागते, नाही रागिणी आत्याने कुणासाठी लिहिणं हे शक्य नाहीये, ती इथे का लिहिल? आणि मग जर लिहिलंय तर ती पुसून का टाकेल? नाही, काहीतरी गडबड आहे. कोणीतरी अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला रागिणीचं गुपित माहितीये, ती व्यक्ती रागिणीच्या विरोधात फिरले, ही मात्र गोष्ट 100%. आपल्याला त्या व्यक्तीचं हे शोधायला लागेल किंवा ती व्यक्ती कोण आहे हे शोधल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे आता आपल्याला पेपर शोधायचे आहेत. जर का पेपर नाही ना भेटले तर आता खूप कठीण होणार आहे. पेपर शोधणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते मला. आणि त्यावरती आकाश म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? भूमी म्हणते, अशक्य काहीच नाहीये, करायला तर लागणार आहे. एकदा का पेपर आपल्या हातामध्ये आले ना की या सगळ्याचा अजिबात विचार करायची बाकी काही गरज नाहीये आणि त्या कारणासाठी तरी आपल्याला पेपर हे हवेतच, असा आता ती विचार करते. बरं, हे सगळं चालू असताना भूमी आता इकडे आलेली आहे रागिणीच्या रूमच्या बाहेर आणि ती बाहेरच थांबलेली आहे. कारण आता रागिणी काय करते हे सगळं सोडून ती पाहण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता तिला दिसतं की रागिणी बेडशीट नीट करत आहे. ज्या वेळेला रागिणी बेडशीट नीट करत आहे आणि त्याच वेळेला ती विचार करते, ही बाई आणि बेडशीट नीट करते, 100% काहीतरी प्रॉब्लेम आहे. जर का या बाईला बेडशीट नीट करायची असती तर आधीच केली असती, पण ही काही आधी करत नव्हती. आणि तितक्यात रागिणीला चाहूल लागले, कुणीतरी आपल्या रूमच्या बाहेर आहे आणि ती दार उघडते. ज्या वेळेला आणि त्यानंतर ती दार उघडते आणि भूमीला पाहते. भूमी अशी ॲक्टिंग करते की ती जस्टच आलेली आहे आणि त्याच वेळेला रागिणी म्हणते, काय ग, तू आत्ता आलेस की आत्ता येण्याचं नाटक करते आहेस? यावरती भूमी सांगते, मी का नाटक करू? मला नाटक करायची खरंच काही गरज नाहीये. रागिणी सांगते, सुरू तुझी जीभ बोलायला लागली आणि काय इथे काय करतेस? यावरती भूमी म्हणते, मी काय करणार, मी तर इथे आता हे फक्त ठेवण्यासाठी आले होते, हे घ्या. असं म्हणत ती कॉफी देते. पण आता रागिणीच्या डोक्यामध्ये विचार आलाय, काहीतरी गडबड आहे. भूमी या सगळ्यामध्ये आता काहीतरी लपवती आहे. आणि त्यानंतर भूमी आता इकडे रागिणीचं जागा पाहते, ती बेडमध्ये काहीतरी ठेवलंय हे मात्र रागिणीला भूमीने पाहिलेलं आहे. आणि रागिणी विचार करते, हिचं काय चाललंय? ज्या वेळेला रागिणी आणि पौर्णिमा बाहेर गेल्या त्याच वेळेला लगेचच फोन करून इकडे आता बलदेवने भूमीला सांगितलंय. भूमीला सांगितल्यावरती बलदेवने ताबडतोब आता इकडे भूमी रूममध्ये गेलेली आहे, रूममध्ये जाऊन ती शोधाशोध करते आणि त्याच वेळेला भूमीला ती आता एक बॅग सापडते.
ज्या बॅगमध्ये काही पुरावे असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर भूमी ती बॅग घेते आणि तिकडून आता किचनमध्ये यायला निघते. ज्या वेळेला भूमी किचनमध्ये यायला निघते, आकाश आणि भूमी त्याच वेळेला मानसी आणि आता इकडे अथर्व हे दोघं जण तिकडे आहेत. मानसी आणि अथर्व हे दोघं जण आकाश भूमीच्या हातामधली बॅग बघतायत आणि त्यांनी काहीतरी घेऊन चाललेत हे सुद्धा पाहतायत. आणि हे दोघं जण चांगलेच चिडलेले आहेत. काय आहे तुमच्या हातात, काय आहे असं म्हणत ते आता बोलायला लागलेले आहेत. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता मानसी आणि भूमी ते हातातलं बॅग काढून घेऊन पुरावे एकदा पुन्हा रागिणीकडे जाणार का, की भूमी आकाशची मदत करणार, येणाऱ्या भागात सगळं करणार.